नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, प्रिया टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता तिसरी भाग 2 मराठी माध्यम या पुस्तकातील परिसर अभ्यास इयत्ता तिसरी या विषयातील आपली पाण्याची गरज या पाठातील स्वाध्याय अभ्यासणार आहोत. पान नंबर आहे 90. पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण आपली पाण्याची गरज याचा स्वाध्याय पाहू. तर प्रश्न पहिला काय करावे बरे? उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्यासाठी फार वणवण करावी लागते. तुमच्या अवतीभोवती असलेल्या प्राण्यांसाठी सोय करायची आहे, तर तुम्ही काय कराल? रिकाम्या माळरानामध्ये थोडे खोलवर खोदावे. त्यामध्ये पाणी साठवता येईल अशी जागा तयार करून घ्यावी, ज्यामध्ये पावसाळ्यातील पाणी साठून राहील. वर्षभर प्राण्यांना पुरेल इतके पाणी साचून राहील एवढा मोठा खड्डा खणावा, ज्यामुळे प्राण्यांची पाण्याची सोय होईल. जरा डोके चालवा. उन्हाळ्यात आपण कलिंगड, काकडी यासारखी फळे भरपूर का खातो? तर कलिंगड, काकडी ही फळे पाण्याची आहेत, ज्यामध्ये भरपूर पाणी असते. कलिंगड, काकडी खाल्ल्यामुळे आपल्या पाण्याची गरज पूर्ण होते. 2. लाल भोपळ्याची भाजी कशी करतात ते पहा. शिजवताना या भाजीत पाणी कुठून आले? तर लाल भोपळ्याची भाजी करताना ती चिरून फोडणी टाकली की त्यामध्ये आपोआपच पाणी सुटते. त्याला दुसरे पाणी घालण्याची गरज लागत नाही, कारण त्या भोपळ्याच्या भाजीमध्ये पाणी सुटते. मुळातच त्या भोपळ्यामध्ये पाणी असते म्हणून. थोडक्यात उत्तरे द्या. आपल्या शरीरात कोणकोणत्या स्वरूपात पाणी असते? मानवाचे शरीर 70% पाण्यानेच भरलेले असते. लाळ रक्तामध्ये पाणी असते. त्याचबरोबर नाकातून, डोळ्यातून पाणी येते, त्यामध्ये पाणी असते. लघवीवाटे पाणी जाते. शरीरातून येणारा घाम ते देखील पाणी असते. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या स्वरूपात शरीरात आपल्या पाणी असते. 2. आपण पाणी का पितो? आपल्या शरीरात पाणी कमी पडले की आपल्याला तहान लागते आणि आपण पाणी पितो. 3. गाई, म्हशी, शेळ्या पाणवठ्यावर कशासाठी येतात? गाई, म्हशी, शेळ्या यांना तहान लागते, ते पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर येतात. 4. वनस्पतीमध्ये पाणी असते हे कशावरून समजते? जेव्हा वनस्पतीची पाने वनस्पती टवटवीत दिसतात तेव्हा वनस्पतीमध्ये पाणी आहे हे समजते. पुरेशा पाण्याअभावी शेती का करता येत नाही? तर वनस्पतींना पाण्याची गरज असते, पिकांना देखील पाण्याची गरज असते. पाणी नाही मिळाले तर पिके वाळून जाऊ शकतात. त्यामुळे पुरेसे पाणी असेल तरच पिके बहरतात, त्यांना फुले, फळे येतात. त्यामुळे पुरेशा पाण्याअभावी शेती करता येत नाही. 6. मोठ्या शहरांना जास्त पाण्याची गरज का असते? मोठ्या शहरामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असते आणि वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने तिथे असतात. त्या कारखान्यांना पाण्याची गरज असते, त्यामुळे तिथे पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज असते. 7. जंगलातील वनस्पतीला पाणी कसे मिळते? जंगलातील वनस्पतीला पाणी जमिनीत पावसाचे पाणी मुरते. मुरलेले पाणी वनस्पतीची मुळे शोषून घेतात. त्या मुळांकडून खोड, पाने, फुले, फळे यांना पाणी मिळते. प्रश्न 2. रिकाम्या जागा भरा. डुंबत, पाळीव, महत्त्व, पातळ, मुरलेले, जंगली प्राणी हे पर्याय दिलेले आहेत. आता इथे आपण रिकाम्या जागी ते पर्याय भरू. पाण्यामुळे रक्त टिंबाटिंबा राहते, पातळ राहते. आपण इथे पाण्यामुळे रक्त पातळ राहते. 2. जनावरे पाण्यात टिंबाटिंब असतात, डुंबत असतात. जनावरे पाण्यात डुंबत असतात. लोक टिंबटिंब प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात. कोणत्या प्राण्याच्या? पाळीव. लोक पाळीव प्राण्याच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात. टिंबटिंब पाहण्यासाठी जंगलातील पाणवठ्यापाशी जावे लागते. काय पाहण्यासाठी? जंगली प्राणी पाहण्यासाठी जंगलातील पाणवठ्यापाशी जावे लागते. माणसाच्या जीवनात पाण्याला खूपच टिंबटिंब आहे, महत्त्व आहे. माणसाच्या जीवनात पाण्याला खूपच महत्त्व आहे. 6. जमिनीत टिंबटिंब पाणी वनस्पतीची मुळे शोषून घेतात. मुरलेले पाणी. जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतीची मुळे शोषून घेतात. अशा पद्धतीने आपण रिकाम्या जागा भरलेल्या आहेत. उपक्रम पाहू. तुमच्या गावातील सार्वजनिक स्रोतातील पाणी कोणकोणत्या कारणाने अस्वच्छ होते याची माहिती लिहा किंवा मिळवा. आता सार्वजनिक स्रोत म्हणजे काय? नदी. नदीकडून पाणी स्वच्छ करून ते मोठ्या टाकीमध्ये भरले जाते. नदीमध्ये वेगवेगळे प्राणी, पक्षी मरून पडलेले असतात. मेलेल्या माणसांची राख टाकलेली असते. निर्माल्य जनावरांना धुतले जाते. अशा पद्धतीने पाणी हे अस्वच्छ होते. मग पाणी जंतुविरहित करून
किंवा स्वच्छ करून ते टाकीमध्ये सोडले जाते. पाण्याची टाकी जर उघडी असेल तर त्यामध्ये देखील छोटे छोटे कीटक पडून ते पाणी अस्वच्छ होऊ शकते. समजलं बालमित्रांनो, हा स्वाध्याय तुम्ही वहीत लिहून काढायचा आहे.